समोर आपले रायडर्स थांबलेत. आता आपण पोचले कर्नाटकामध्ये. मध्ये मध्ये ना पाऊस लागला आपल्याला. इकडचं क्लायमेट थोडंसं वेगळं आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी कैलास सूर्यवंशी तुमचं स्वागत करतो आपल्या राईड विथ कैलासच्या एका यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपली बाईक झालेली रेडी आणि आपण चाललो आहे आता एका महाराईडला, हम्पी राईडला चाललो आहे. आणि 2026ची आपली ही सगळ्यात मोठी राईड आहे. असं काय आपला सेटअप आहे. बाईक पूर्ण लोडेड झाले, लगेज वगैरे लोडेड केलेलं आहे. ओके, आता वाजलेत जवळपास सकाळचे 3:30. आपण इथून निघतोय. आपले मेंबर आता बाहेर वाट बघतात एका मीटअप पॉईंटला. जवळच आहे आपल्यापासून. पोचतोय आपण, एक 5 मिनिटामध्ये पोचतोय. मित्रांनो, आपल्या मीटअप पॉईंटला पोचलोय. बघूयात आपले रायडर्स कुठे थांबलेत ते. बघा, समोर आपले रायडर्स थांबलेत. सकाळचे जवळपास 5 वाजलेत आणि आपला एक अजून मेंबर आलेला नाही. त्याची वाट बघतो आपण. बघूयात अजून, आता येतोय 10 मिनिटामध्ये. पण हा असा काय आपला लाईनअप आहे. आणि एक मेंबर आपला येतो, एक 10 मिनिटात येतो. मग आपण लगेच निघणार आहे. त्याच्यानंतर कळंबोलीला आपला एक मेंबर भेटतो आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट पुणे. तर फायनली मित्रांनो, आपण निघतोय आता डोंबिवलीहून. आता आपला नेक्स्ट स्टॉप असणार आहे कळंबोलीला. कळंबोलीला अजित भाऊ थांबलेले आहेत, तर त्यांना भेटून आपण डायरेक्ट तिथून निघणार आहे. आपण पोचलो आता पुण्यामध्ये आणि आपला सागर भाऊ येतो म्हणून आपण त्याच्यासाठी थांबतोय. नवले ब्रिजच्या इथं थांबतोय. भाऊ आपला आलाय आता. एकदम एक नंबर लोडेड करून आणले भावाने. पण जास्त काय उशीर करायला लावला नाही. आपण पोचलोय जवळपास. आपण आपल्या टायमिंग मध्ये आहे. आपण आता डायरेक्ट नाश्ता करायला इथं पुढे थांबणार आहे. आपला सागर भाऊ येणार होता म्हणून आपण त्याचा वेट करत होतो मीटअप पॉईंटला. त्याच्यानंतर आता आपण डायरेक्ट नाश्ता करायला डायरेक्ट थांबणार आहे. त्याच्यानंतर मग आपण पंढरपूर हायवे वगैरे पकडला की आपण आधेमध्ये कुठे थांबणार आहे. आपण डायरेक्ट मग जेवायला थांबणार आहे. उपरचा टोल नाका क्रॉस केलाय आणि सागर भाऊच्या गाडीचा ब्रेक लागत नाही, त्याच्यामुळे आपण थांबलोय. आता एकदा चेक करूया. मेजर इश्यू असेल तर आपण मेकॅनिकला दाखवणार, नसेल तर आपण पुढे जाणार आहे. तर बघूया आता काय, एकदा चेक करून घेऊ. एक तृप्ती हॉटेल आहे, त्या हॉटेलला आपण पोचलो नाश्ता करायला. हा आपला प्रॉपर असा लाईनअप आहे. एकदम असा मस्त वाटतोय. आणि प्रत्येकजण रायडर असा एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामुळे असं वाटत नाही की कोणी मागे राहतो किंवा काय. खूप मजा येते. आता नाश्ता करूयात. रायडर फुल एकदम मूच पे दाव. कापली तरी रायडर होण्याचा एक बेनिफिट आहे. लोक आपल्याला खूप दूर दूर आलेले लोक आहेत, विचारतात आपल्याला. आणि ही फिलिंग फक्त राईडमध्येच मिळू शकते. बाकी तुम्हाला कुठे अशी मिळेल असं मला माहिती नाही. पण खूप लोक येऊन येऊन विचारत आहेत आणि कुठून आलात, कुठे चाललात, आणि फोटोज वगैरे करत आहेत. पेट्रोल ब्रेक झाला आहे आपला आणि पेट्रोल टाकून आपण आता आलोय. भाई देखो, थंडीमध्ये डायरेक्ट शेतातून बर्फ टाकलाय. पण नॅचरल आहे ना. इकडे बघा, इथे सगळी ऊसाची शेती आहे. ऊस केला आता आणि आता निघणार आहे. पेट्रोल पंप भरलंय. आता बघूया आपण पुढे थांबेल तेव्हा ॲव्हरेज कॅल्क्युलेट करूया किती ॲव्हरेज आपल्या बाईकने दिले. कॅमेऱ्याचं काय सीन झाला काय कळत नाही. चार्ज पण होत नाही आहे.
आणि दाखवत पण नाही आहे. पण बघू आता पुढे गेल्यावर थांबून आपण बघूया. भाई पैसा आहे पैसा, पैसा आहे पैसा. इथं असे ना गंभीर विषय असतात, फुल एकदम पैशाचे विषय असतात. L2 11,000 22,000. इकडे भावाने बघा सगळं 2-4 गोष्टी गिफ्ट मध्ये, फक्त गिफ्ट मध्ये गिफ्ट आहेत. असा साधा सुखी माणूस पाहिजे. बॅग कालच गिफ्ट भेटली आहे. म्हणजे आमच्याकडे जी पोरं आहेत त्यांना विचार करा. हम्पी राईड फक्त 5 दिवसाची आहे. मला वाटतं एक 700 किलोमीटर आहे. म्हणजे येऊन जाऊन 2,000 किलोमीटर. 2,000 किलोमीटर. पण त्या 2,000 किलोमीटर साठी भावांनी एवढा खर्च केलाय ना. मी तर म्हणतोय नेपाळ किंवा इंटरनॅशनल राईड असेल पण मला वाटतं घर विकावी लागतील. हा जो खर्च हा खर्च तो वरतीच आहे. कारण आपल्याला सेफ्टी महत्वाची आहे. इन्व्हेस्टमेंट आहे बरोबर. ते आहे सगळ्यात महत्वाची सेफ्टी आहे. बाकी तर आपण आता बघूया आता राईडचा एक्सपिरियन्स आपण घेतोय. या ग्रुप बरोबर आपली पहिलीच राईड आहे एकदम लॉंग आणि आउट ऑफ महाराष्ट्र जातोय. आणि 2026 म्हणजे सगळ्यात मोठी माझी राईड असेल. याच्यानंतर पण आपल्या राईड होतील पण आता ग्रेट एक्सपिरियन्स आहे. एक एक रायडर आहे हा. एक एवढा रस्ता एकदम स्ट्रेट आहे, एकदम स्ट्रेट. एक एक रायडर असा गाडी पळवतोय बाप रे बाप. सुसाट चाललीत, कोणी थांबायचं नाव घेत नाही. आणि इंटरकॉम वरती असल्यामुळे ना कोणी मागं राहत नाही किंवा काय नाही. पंढरपूर हायवे एकदम सुसाट आहे, एकदम एकदम खाली रोड आहे. आणि या रोडवरून जवळपास आपण क्रूज करतोय 80-100 दूर दूरपर्यंत गाड्या नाहीत. एक नंबर रोड आहे. फक्त या रोडला हॉटेल्स एवढे काय आहे नाही. पण आम्ही बऱ्याच टायमिंग नंतर जवळपास 4-5 हॉटेल बघितल्या आणि त्याच्यानंतर ह्या हॉटेलला थांबलो आहे. इकडे गाड्या लावल्यात आपल्या. पार्किंगची सोय चांगली आहे. ते ग्रुप राईड करून सोलो राईड असले की जरा कंटाळा येतो. ओके. ग्रुप राईड असले की किती किलोमीटर झाले काय समजत पण नाही. पण हायवे एक नंबर आहे ना. हायवे एक नंबर असल्यामुळे रोड आतापर्यंत मी पाहिलेला. हा मी पण माझ्या म्हणजे राईड मध्ये आहे ना एवढा सुनसान रोड पहिल्यांदाच बघतोय. आणि मी तर ऐकून होतो की पंढरपूर हायवे एक नंबर आहे, एक नंबर आहे. सागर आता इथे आपण सगळं हेल्मेट आणि जे काय आपल्या टँक बॅग वगैरे ठेवल्यात. आता इकडे जाऊ. सागर भाईने रोड सजेस्ट केला होता, एक नंबर आहे. आणि सागर भाईला आपण थँक्यू बोलूया. नक्की मस्त रोड आहे. आता इकडे जेवणाचं जे आपले मेंबर लोक आहेत ते डिस्कशन चालू आहे काय घ्यायचं काय नाही. मित्रांनो आपण रेडी झालो आहे आता टुवर्ड्स हम्पी डायरेक्ट ना. बाईक एकदम फुल लोडेड झाला आहे. आपण पण एकदम ढवारा खाऊन मटण ढवारा खाऊन एकदम लोडेड झालं आहे. आता डायरेक्ट स्टॉप आपला असणार आहे जवळपास 100-120 किलोमीटरला. पेट्रोल ब्रेक असेल किंवा टी ब्रेक असणार आहे. चला तर आता आपण जेवलो आहे पोटभर, आता निघालो आहे. तर आपण आता 100 ते 120 किलोमीटरला भेट थांबणार आहे. आणि आता जेवल्यामुळे सगळेजण थोडेसे थकलेत, म्हणजे गाडी चालवून पण थकलेत. कारण सकाळी 4 वाजता निघालो आहे. 4:30ला मीटअप पॉईंटला मंदार आणि आपले सिद्धेश भाऊ आले होते. त्याच्यानंतर आम्ही निघालो. तर आत्ता वाजले जवळपास 3-2:30 पर्यंत आम्ही कंटिन्यू क्रूज केले. थोडंफार नाश्त्याला थांबलेलो अर्धा तास वगैरे, पण तिथून कंटिन्यू क्रुझिंग केलेली आहे. आणि नंतर आम्ही आता जेवणासाठी थांबलेलो. अर्धा-पाऊण तासामध्ये जेवण केलं आहे. आणि आता पुन्हा हम्पीच्या दिशेने निघालो आहे. आता आमचा होईल तो पेट्रोल ब्रेकच होणार आहे. आधीमध्ये आम्ही थांबणार नाही आणि जाम धमाल करणार आहे. पंढरपुरात आलो आहे आपण. पंढरपूर इथून हार्डली 5 ते 7 किलोमीटर आहे. पर्यंत आपण पंढरपूरला कधी आलेलो नाही. पण हा जो हायवे बघितला आहे त्याच्यामुळे आपण सकाळी निघून दुपारी पंढरपूरमध्ये असणार आहे असा वाला हायवे आहे. तर खूप धमाल आली या रोडला चालून. फक्त ऐकून होतो की हा रोड असा आहे, एवढा सुपर आहे वगैरे. पण आता तिकडचा एक्सपिरियन्स घेऊनच आपल्याला कळालं की रोडची मजा काय आहे. पंढरपूर रोडने आपण राईड घेतला आणि आपण आता विजयपूर रोडला लागलो आहे. तर तिकडे भेटणार आपल्याला आदर्श भाऊ, तो तिकडे थांबलेला आहे.
म्हणजे त्याचं गावच आहे तिकडे, तर तो आपल्याला तिकडून जॉईन करणार आहे. तर आता आपल्याला जवळपास विजापूर इथून 130 किलोमीटर आहे, 132 किलोमीटरच्या आसपास आहे. तर तेवढं कवर करायचं आहे. त्याच्यानंतर आपण म्हणजे तो स्टॉप घेणार आहे, आधीमध्ये कुठे थांबणार नाही. कारण तेवढं कवर केलं नाही तर आपण टायमिंगवरती जो आपल्याला हॉटेलला पोचायचा जो टायमिंग आहे तो नाही मिळणार, आपण खूप लेट होऊन जाऊ. तर आपण ट्राय करणार आहे की तेवढं स्ट्रेच करणार. आता विजापूर या साईडला आहे, आपण मेन रोडवरून आलो आहे विजापूरला. आता हा मंगळवेढा रोड जातो आहे आणि दुसरा हा सिटीच्या बाहेरून जातो आहे. तर डिस्कशन चाललं आहे की आपण आतून जायचं की बाहेरून. हा सिटीतून रोड आहे, तर आता किती चांगला आहे तो बघूया. फक्त एवढंच आहे की ट्रॅफिक नको लागायला, बाकी आपण आरामात हळूहळू गेलो तरी काय एवढा प्रॉब्लेम नाही. अरे बाबा इथूनच ही दशा आहे, तर पुढे काय असणार आहे याची थोडी चिंता लागून गेली. पण देव करू आणि पुढे रोड व्यवस्थितच असो. आपली बाईक ॲडव्हेंचर नाही आहे, आपली बाईक आहे क्रुझर. तर तेवढा सस्पेन्शन ट्रॅव्हल आपल्या बाईकला तसा नाही आहे. त्याच्यामुळे मागे लगेज आणि मेन सगळ्यात आपलं काय आहे की आपण टॉप बॉक्स लावला आहे बाईकला, तर तो टॉप बॉक्सचाच फक्त प्रॉब्लेम वाटतो आहे. कारण तेवढा ट्रॅव्हल होत नाही आहे की सस्पेन्शनमुळे तेवढा तो घेईल. आणि तो डायरेक्ट रॅक जो आहे तो चेसीवरती आहे, तर चेसी ब्रेक होण्याचा चान्सेस आहेत. मी बरेचसे व्हिडिओ बघितले होते की ज्याच्यामध्ये लोकांना इश्यू आलेला, पण आपण काय केलं त्याच्यामध्ये एवढं काय लगेच भरलेलं नाही, त्यामुळे चालू आहे. आता बघूयात. हा पूर्णपणे रोड खराब आहे बघतोय, आणि हा समोरून पण गाड्या येतात, प्लस या रोडला ट्रॅक्टरसुद्धा खूप आहेत. कर्नाटकमध्ये एंट्री करून आपण आता थांबलो आहे. आदर्श भाव येतोय, त्याच्यासाठी थांबलो आहे आपण इकडे. आणि आता चाय ब्रेक तोपर्यंत बघूया, चाय वगैरे घ्यायचे. तो निघाला आहे, तर तो पोचेल तोपर्यंत आपण चाय वगैरे पिऊन घेऊया. एकदम कर्नाटकचे जे रस्ते आहेत ना, महाराष्ट्रात असे नाही आहेत, असे रस्ते आहेत. थोडेफार गावामध्ये पॅच आहेत, पण हायवेला लागल्यावर ना एक नंबर हायवे आहेत. इकडचं क्लायमेट एवढं सुंदर आहे ना, म्हणजे आता जवळपास 4-4:30 वाजलेत, पण ऊन पण नाही आहे आणि अंधार देखील नाही. एकदम क्लायमेट सुंदर आहे. ते तिकडे एकदम टेकडीवर एक मंदिर दिसतंय. कोणतं मंदिर आहे कॅमेऱ्यात दिसतंय की नाही माहिती नाही, पण इकडचा परिसर जो आहे ना खूप छान वाटतो. क्लायमेट बघा. आपल्याकडे इंटरकॉम नाही आहे. आपल्या ग्रुपमधील प्रशांत दादा, त्यांचा मी इंटरकॉम आणला आहे. त्यांनी मला या राईडसाठी दिलेला होता. तर इंटरकॉमचा खूप भयंकर म्हणजे फायदा झाला आहे मला राईडमध्ये, नाहीतर मी एकटा वैतागला असतो. सतत काही ना काही असं बडबड असल्यामुळे असं काय जाणवत नाही आहे की बोर होतं किंवा काय. प्रत्येकाशी लाईव्ह बोलणं चालू आहे, त्याच्यामुळे जवळपास 100 ते 150 किलोमीटरचा आम्ही एक पॅच करतो आहे कवर. आणि ते सुद्धा जेवल्यानंतर तुम्ही गाडी चालवत असाल ना, तर खूप डोळ्यावरती झोप येते ना, अशी ती झोप येत नाही. चलो आता आपण चायसाठी थांबतो आहे. जवळपास आता बोलतात 25 किलोमीटर आहे, पण 25 किलोमीटर आता कवर करूया. हायवे असल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आहे गाडी चालवायला. आणि थांबल्यावरती खूप गरम होतं, पण आता जसं हायवेला लागलं की एवढं काय होत नाही आहे. आदर्श भाऊ आहे, त्याच्या काकांचा मुलगा आहे तो. त्याला इकडची लोकल लँग्वेज येते, तर आपल्याला पुढच्या 4-5 दिवसामध्ये, आता तिकडे कसं बाहेरच्या ठिकाणी गेलं तर लोकलची लोक जे असतात ते आपल्याला प्रॉपर गाईड करतील की नाही याची थोडीशी भीती असते. तर आता तो असल्यामुळे त्या लोकलच्या लँग्वेजमध्ये बोलून जवळपास 150 ते 200 किलोमीटर आम्ही राईड करतोय. हा हायवे आपल्याला सरळ हायवे मिळतो, सरळ.
ना कुठे असा खाली उतरलाय, क्रॉस गेलाय, आडे तेडे कुछ बी नाही. सरळ सरळ आपल्याला हा हायवे मिळालाय. इकडे पुढे थोडेसे आता ट्रक वगैरे लागायला लागलेत. मागापासून मागच्या 1 तासापासून गाड्या बिलकुल नव्हत्या हायवेला. मध्येच कुठेतरी कार वगैरे किंवा असं लागायचं. पण आता जसं असं पुढे चाललोय तसं एवढं काय वाटत नाही आहे. म्हणजे गाड्या आहेत पण ट्रॅफिकचा वगैरे विषय नाही आहे. पण तरीसुद्धा आपण 80च्या स्पीडनं तरी कवर करतोय. 80-100 जसा गॅप मिळतोय तसा. आणि एकदम क्लीन रोड आहे. एक भीती फक्त आपल्याला एवढीच वाटते की इथे ना सिटीमधून ज्यावेळेस आपण क्रॉस करतोय तेव्हा लोक ना इथे म्हणजे अपोजिटने येतात, रॉंग वेने. हे बघा समोरून बाईकवाला आला, हा कुठून आला असेल काय माहिती, पण हा असे रॉंग वेने येतात तर त्याचीच भीती वाटते. नॅशनल हायवे टोल आहे विजयपुरा. आपण आता थांबलो टी ब्रेकसाठी. जवळपास 20-25 किलोमीटर आलो आहे. आणि इकडे मस्त टी हाऊस आहे. फक्त चाय मिळते, चाय, तंदुरी चाय वगैरे फक्त चहासाठी. बघा एकदम स्पेशल चायसाठी स्पॉट आहे. सगळे लोक एकदम असे चिल करायला इकडे येतात. मित्रांनो हे प्रेम आहे. हे बघा दूर दूरपर्यंत खूप सारे म्हणजे इकडे कार वगैरे पार्क केले त्यांनी. पण हे बघा बाईक बघतायत, फोटो काढतायत. वाजले संध्याकाळचे 8 आणि आपण लोकेशनपासून आहे जवळपास 100 किलोमीटर अजून लांब आहे. तर अजून वाजतील तरी 10:30-11 वाजतील आपल्याला पोचायला. पूर्ण म्हणजे रस्त्याला तर विजिबिलिटी आहेच नाही, पण आपल्याकडे फॉग लॅम्प असल्यामुळे आपल्याला तेवढा काही त्रास होत नाही. बंजी कॉर्ड वगैरे एकदम प्रॉपर आहे. पण मध्ये मध्ये ना पाऊस लागला आपल्याला. इकडचं क्लायमेट थोडंसं वेगळं आहे. कधीही पाऊस येतो किंवा काय होतं. इकडे आम्ही 4 जण पुढे आला आणि आपले 3 मेंबर अजून मागे आहेत. त्यांचा आपण वेट करतोय. तर ते आल्यावरती आपण निघणार आहे. आपण डायरेक्ट आता हॉटेलला भेटूया. तर मित्रांनो हा आपला असा काही रूम आहे. थोडा मेसी झाला आहे. रात्री व्हिडिओ आपल्याला बंद करायला खूप उशिरा पोचलो आपण. रात्री जवळपास आपल्याला 12:30 वाजल्या. खूप उशीर झाला त्याच्यामुळे व्हिडिओ काय क्लोज करता आला नाही. पण हा असा काय आपला रूम आहे. सगळ्यांनी थोडंसं साहित्य इकडे तिकडे टाकलं आहे. जॅकेट वगैरे आपण इकडं अडकवलेत. त्याच्यानंतर वॉशरूम पण खूप छान आहे. मेन म्हणजे टॉयलेट सीट आणि शॉवर आहे आणि 24 तास आपल्याला गरम पाणी आहे. रूम तर एकदम फर्स्ट क्लास मिळाला आहे. आणि ही प्रॉपर्टी या साईडच्या सगळ्या प्रॉपर्टी जवळपास आहे ना विला टाईप आहेत. इकडे असा एवढा क्राऊड बोलतो ना आपण तशा टाईपमध्ये नाही आहे. एकदम पीसफुल आहे. तर चला तर मग आपण भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. हा आपण व्हिडिओ इथेच संपूया. चला बाय बाय.